आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचं महसूल व कृषी विभागाने एकत्रितपणे 100% अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले। गुरुवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली। तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी पाथरे बुद्रुक येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। राहता तालुक्यातील पाथरे येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप व गोपालक सोपान घोलप यांच्या शेताला व गोठ्याला पालकमंत्र्यांनी भेट दिली। वादळी वाऱ्यामुळे विजेचा तार अंगावर पडून आणि विद्युत धक्का बसल्याने 9 गायी दगावल्याच्या दुर्दैवी घटनेची त्यांनी पाहणी केली। मंत्री विखे पाटील यांनी घोलप कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना धीर दिला। यावेळी घोलप कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करून शासन स्तरावरून तातडीने मदत कशी मिळेल यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या। वादळाने पडलेल्या वीजवाहक तारा व विजेच्या खांबांच्या समस्या तातडीने सोडवून गावातील वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश वीज वितरण कंपनीला दिले। जिल्ह्यातील अन्य तालुक्यात झालेल्या पावसाने 42,718 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। गुरुवारी पुन्हा जिल्ह्याच्या बहुतांश भागात झालेल्या पावसाने जामखेडमध्ये 1 पशुधन दगावलंय, संगमनेरमध्ये 2, राहुरीत 9 आणि कोपरगावमध्ये 1 घराचं नुकसान झालंय। या सर्व नुकसानीचे 100% पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेत। या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंडल कृषी अधिकारी रमेश चोपडे, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मीना जाधव, वीज वितरण कंपनीचे अभियंता गाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संपत तांबे उपस्थित होते। बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू, सरपंच उमेश घोलप, संचालक अशोकराव घोलप, आबासाहेब घोलप, भाऊसाहेब घोलप, अप्पासाहेब दिघे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।